मला एक प्रश्न पडलाय, हे जे कलिंगड आहे ना, तर हे 1 kg पूर्ण मी भाजून घेते व्यवस्थित. आमच्या संध्या कोल्ड कॉफी. जेवण गरम करू का तुम्ही? एकदम थिक झालेला आहे बघा. लेस बघा किती सुपर आले. त्या तोंडातून पाणी येते माझ्या. मिल्क ॲडून दे. तर ह्यात आपण दूध टाकू. ठीक आहे. बॉटल कशाला वेस्ट करायचा, सॉरी ग्लास कशाला वेस्ट करायचा. ह्यातच ठेवूया. ह्यातच बनवत होतं. आमच्या संध्या कोल्ड कॉफी. तर कॉफी पण झालेला आहे. चार्जिंग कट्टू फोन पण चार्जिंग कट्ट्यातून दे. फोन चार्जिंग कट्ट्यातून. हो झालं का तुमचं जेवण? गरम करू का तुम्ही? जेवण गरम करू का तोपर्यंत? वाढून घेणार नाही का? हा इकडे बघा. तर त्यासाठी मी वांग घेतलेले आहेत. टोटल 6 वांगी आहेत. हे 6 वांगे मी कापून घेणार आहे मस्त. मग कापून घेतल्यानंतर पुढचं ह्या कढईमध्ये मी भाजणार आहे शेंगदाणे. मी
जे शेंगदाणे आहेत मी एक एकदा म्हणजे जेव्हा कधी लागतं तेव्हा तेव्हा भाजत नसते, तर मी शेंगदाणे एकदम भाजून घेते. म्हणजे जेवढं काही शेंगदाणे असतात ना घरात, आता हे फॉर एक्झाम्पल 1 kg आहे, तर हे 1 kg पूर्ण मी भाजून घेते व्यवस्थित आणि स्टोअर करते. हे कच्चं स्टोअर केलं की ह्याला बुरशी लागते, मग म्हणून मी कधी कच्चं स्टोअर नाही करत, त्याला भाजूनच स्टोअर करते व्यवस्थित. इकडे मी मसाला बनवून घेत आहे. त्यासाठी घेतलेली आहे मी 2 टोमॅटो, अद्रक, लसूण हे 3 टाकलेलं आहे. हे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर शेंगदाणे टाकणार ह्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकणार, मग हे वाटून घेणार. आता हे मीठ पण टाकत आहे, शेंगदाणे टाकून हे वाटून घेते. असं दरदरा पिसून घ्यायचं. नाही ते मसाला तिखट वापरते ना. मग यामध्ये आपण वांगा टाकून घेऊ. तुम्हाला जर थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवायचं असेल तर टोमॅटोचं प्युरी वेगळं वाटा आणि वाटण वेगळं बन, मग हे वेगळ्या प्रकारची भाजी बनते. तुम्हाला दाखवते किती छान बनलेलं आहे. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे. हे वाटण त्यामध्ये टाकतो. वाटण टाकून मिक्स केलेली आहे. आता ह्याला थोडं तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊ वाफेवर. 1 शिट्टी लावू, फक्त 1 शिट्टी. जास्त शिट्ट्या लावल्या की करपून जाईल. हे थोडे करपलेले आहेत 1-2. आता लो फ्लेमवरती थोडं वाफवून घेते, तोपर्यंत हे क्लीन करते मी. सगळं धुवून काढलेले आहे. काल कॉफी पिलेलं ग्लासेस, हे सगळं. आता भात बनत आहे, ऑलमोस्ट बनलेला आहे. हे बघा, मग हे बंद करते आणि ह्यामध्ये वांग्याची भाजी तुम्हाला दाखवते कशी बनली आहे. टेम्पटिंग, एकदम ठीक आहे. आता हे सगळे भांडी व्यवस्थित रॅकमध्ये लावून घेते, मग त्यानंतर दाखवते. हे आफ्टर किती छान दिसतं पूर्ण किचन कट्टा क्लीन झाल्यानंतर. दरवाजा उघडून येऊ का थोडं? हे उघडू का? हे उघडू? हे उघडू. खूपच जास्त अंधार वाटते ना. ए 3 लव बुवा 3 फक्त. काय पाहिजे?
ते जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे होतं का, सप्पक पडतं का? ह्यातला गोड कमी वाटायला लागलाय मला. काय कापून आणायचं? लंगडा. लंगडा. लंगडा काय असतं? कलिंगड.